जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्रोमोर. आणि आपल्या सिरीजचा हा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जीला मास्टर केलं. आता या पार्टमध्ये हा पार्ट जरासा मोठा असणार आहे, कन्सेप्च्युअली जरासं अवघड असणार आहे आणि जर जास्त डीप जाणार आहे आपण स्पेस टाईममध्ये. टाईम म्हणजे नेमकं काय, टाईम ट्रॅव्हलची काय कन्सेप्ट आहे, मल्टिवर्सची काय कन्सेप्ट आहे, किंवा मग टाईम नेमकं काम कसं करतो, टाईम म्हणजे काय. पृथ्वीवरती एक टाईम चालला आहे. समजा मी भारतात बसलो आहे, एक माणूस रशियात बसला आहे. दोघांसाठी टाईम वेगळे वेगळे चालतात. का बरं? एक माणूस पृथ्वीवरती आहे, एक माणूस मंगळावरती आहे. दोघांसाठी टाईम वेगळे वेगळे चालतात. का बरं? इंटरस्टेलर तुम्ही बघितले असेल तर पृथ्वीवरचं एक वर्ष म्हणजे इंटरस्टेलरवरचे एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरचे 7 वर्ष, असं कसं काय? तर काय नेमकी कन्सेप्ट आहे टाईमची ही आपण याच्यामध्ये फक्त बघणार नाही आहे, मॅथमॅटिकली मी प्रूव्ह पण करून दाखवणार आहे तुम्हाला. कारण कसं आहे, जेव्हा मॅथमॅटिकली माणसाला प्रूव्ह होतं ना, तेव्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप जास्त येते. ठीक आहे. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ का बरं बघावा? जर तुम्ही मेडिकलचे स्टुडंट असाल तर तुम्ही हा व्हिडिओ का बरं बघावा? किंवा मग तुम्ही 10वी 12वीला असाल, हा व्हिडिओ का बरं बघावा? तर प्रत्येक माणसामध्ये एक किडा असतो की मला सगळं काही जाणून घ्यायचं. तर टाईम म्हणजे नेमकं काय? टाईमचे कोणते पार्टिकल असतात का? टाईम म्हणजे वेव आहे का? किंवा मग घड्याळ चालतो तो टाईम सगळीकडे सारखा असतो का? तर टाईम म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं किडा आहे ना, काही लोकांमध्ये असतो. ती लोकं माझ्यासाठी दैवी आहे, मी त्यांनाच देव मानतो. देव म्हणजे नक्की काय हो, की जो आपल्याला सफरिंगपासून मुक्त करेन. आता मला सफरिंगपासून कोणी मुक्त केलं? मला रात्रीचं पण दिसते. कशामुळं? बल्बमुळं. तर बल्बचं इन्व्हेन्शन कोणी केलं? तो माझ्यासाठी देव आहे. मी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटवरती, मी श्रीरामपूरपासून नारायणगावपर्यंत जाऊ शकतो. का बरं जाऊ शकतो? ज्यांनी गाडीचं इन्व्हेन्शन केलं त्यांनी माझी सफरिंग कमी केली. तर तो माझ्यासाठी देव आहे. माझ्यासाठी हा देव नाही की तो फक्त म्हणतो की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, काही होत नाही, मी आहे. किंवा मग रडू नको, मी आहे तुझ्यासोबत. तो माझ्यासाठी देव नाही. ज्यांनी माझी सफरिंग सॉल्व्ह केली, तो माझ्यासाठी देव आहे. ठीक आहे. तर ह्या विषयावरती जास्त काही बोलायला नको, नाहीतर उगाच राडे होतील. तर आपण स्पेस टाईमला बघून म्हणजे स्पेस टाईमला बघूनच घेणार आहे ह्या सिरीजमध्ये. तर या सिरीजला सुरुवात करूया. ठीक आहे. ही कन्सेप्ट कधी आली? तर जेव्हा घड्याळाचा शोध लागला. ठीक आहे. पण त्याच्यानंतर मॉडर्न फिजिक्समध्ये बघितलं ना, तर स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जी की 1905ला आणि 1915ची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, जी की आईन्स्टाईनची एक विचारधारा होती. की त्यांनी काय सांगितलं की टाईम इज रिलेटिव्ह. याच्या आधी न्यूटनने काय सांगितलं होतं की टाईम इज ॲब्सल्यूट, सगळ्यांसाठी टाईम सारखाच चालतो. पण आईन्स्टाईनने वेगळं डोकं चालवलं, वेगळे इक्वेशन दिले आणि त्याच्यानुसार टाईम इज रिलेटिव्ह टू एव्हरीवन. आता कसं? तर 1905ला त्यांनी जी पण स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी दिली, त्याच्यानुसार त्याचं काय म्हणणं होतं की आपण जेवढं लाईटची स्पीड ही कॉन्स्टंट आहे, 3 लाख किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. तर आता मी डायरेक्ट कन्क्लुजन सांगतो. जर आपण टाईमच्या स्पीडच्या जेवढं जवळ जाऊ ना, तेवढा टाईम आपल्यासाठी स्लो होतो. टाईम स्लो का बरं होतो? तर लाईटची स्पीड का वाढत नाही, लाईटची स्पीड आहे तीच आहे. आपण तिच्या जवळ गेलो, त्याच्यामुळं टाईम स्वतःला ॲडजस्ट करतं, स्लो करतं. हा युनिव्हर्सचा फंडामेंटल रूल आहे की तू लाईटच्या स्पीडच्या पुढं जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर हे एक एक्झाम्पल घ्या की तुम्ही एका स्पेसशिपमध्ये बसलायचे की 90% स्पीडने चालले लाईटच्या. तर तिथून तू एक टॉर्च लावली आणि त्या टॉर्चमधून निघणारी लाईटची स्पीड 90% स्पीड प्लस 3 लाख किलोमीटर असेल का? तर नाही. तर 10% असणार लाईट स्पीडच्या. पण ती तुझ्यासाठी 3 लाख किलोमीटर चालते आहे हे दाखवण्यासाठी टाईम तुझ्यासाठी स्लो होऊन जाणार. ही खूप कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे. मॅथमॅटिकली आपण याला प्रूव्ह करूच, पण आधी कन्सेप्च्युअली शिकून घेऊ. ठीक आहे. हे झालं एक. आता दुसरं जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ज्याच्यामध्ये स्पेस टाईम फॅब्रिकचं आईन्स्टाईनने सांगितलेलं आहे. तर त्याचं काय म्हणणं होतं, आईन्स्टाईन सरांचं काय म्हणणं होतं का प्रत्येक गोष्ट एका स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये असते आणि तेच फॅब्रिक आहे ना बेंड होतं. आता ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही सायन्समध्ये इंटरेस्टेड असाल तर, की स्पेस टाईम कर्व होतं, जेवढं त्याच्यावरती वजन टाकू. आता वजन टाकल्याच्यानंतर जिथं जेवढं जास्त वजन, तिथं तेवढं जास्त स्पेस टाईम फॅब्रिक कर्व होणार. जेवढं जास्त स्पेस टाईम फॅब्रिक कर्व होणार तेवढं टाईम तुमच्यासाठी स्लो चालणार. आता हे कसं काय? हे कोण सांगत नाही. तर हे बघा, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. पॉईंट ए पासून बी पासून डिस्टन्स 3 लाख किलोमीटर आहे आणि लाईटला हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायला 1 सेकंड लागतो. ठीक आहे. पण जर का याच्यामध्ये एक ब्लॅक होल आला आणि स्पेस टाईम फॅब्रिक कर्व झाला, तर लाईटला इथं जायला 3 लाख किलोमीटरच आहे. फक्त तिला मोठा पाथ घेऊन जावं लागतो. तिची लाईटची स्पीड कॉन्स्टंट सेट आहे, डिस्टन्स पण तिला तेवढंच ट्रॅव्हल करायचं आहे. फक्त ते ॲडजस्ट होण्यासाठी टाईम स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करून घेतो, बिकॉज टाईम इज रिलेटिव्ह टू एव्हरीवन. त्याच्यामुळं टाईम स्लो चालू लागतो. तर टाईम स्लो चालू लागतो म्हणजे काय? तर सगळ्या बायोलॉजिकल प्रोसेस, सगळे ॲटम्स वगैरे स्लो घुमू लागतात. पण जो त्या फ्रेममध्ये आहे जो माणूस, त्याला ते अनुभव होत नाही. जो त्या फ्रेमच्या बाहेर आहे त्याला पण ते दिसत नाही डोळ्यातून, त्याला पण सगळं क्लिअर चाललेलं दिसतं. फक्त अनुभव जो आतमध्ये चालला आहे त्याला पण कळणार नाही की टाईम स्लो चालला आहे. तो जेव्हा त्या फ्रेमच्या बाहेर येईल तेव्हा त्याला कळणार की टाईम स्लो चालू लागला आहे. ठीक आहे. तर ह्या होत्या स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. याचं आपण मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशन पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघू. आता पुढं शॉडिंगरचं पण एक हे इक्वेशन आहे. त्याच्यानुसार लाईट जी ती एक पार्टिकल पण असू शकते, वेव्ह पण असू शकते. ॲट सम इन्स्टन्स ती दोन्ही पण असू शकते.
म्हणजे ह्या पॉईंट ऑफ टाईमला लाईट पार्टिकल पण असू शकते, वेव्ह पण असू शकते. लाईटचा एक पार्टिकल, एक प्रोटॉन इथं पण असू शकतो, तो अमेरिकेत पण असू शकतो, मंगळावरती पण असू शकतो. ॲट द सेम टाईम बरं का, ॲट द सेम टाईम तो युनिवर्सच्या दुसऱ्या टोकामध्ये पण असू शकतो. तर असं कसं काय, यालाच क्वांटम एंटँगलमेंट म्हणतात. 2023ला हे प्रूव्ह केलेलं आहे. त्याचं जे हे नोबेल प्राईजमधलं, फिजिक्समधलं नोबेल प्राईज क्वांटम एंटँगलमेंट प्रूव्ह करणाऱ्या 3 सायंटिस्टला भेटलं होतं 2023मध्ये. ठीक आहे. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट पण हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीला प्रूव्ह करू मॅथमॅटिकली. आईन्स्टाईनने याचा विचार कसा केला, त्याला ही कन्सेप्ट नेमकी डोक्यात आली कसं काय, आणि कशाप्रकारे तुम्ही पण ही कन्सेप्ट शिकू शकता. आणि तुमच्या अंगातला जो पण किडा आहे की मला सगळं जाणून घ्यायचं आहे, तो शांत करू शकता. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. हे चॅनल विनामूल्य आहे. हे चॅनल सबस्क्राईब करायला कोणतंही मूल्य लागत नाही, त्यामुळं तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. तर अजून काही अशाच स्पेस रिलेटेड किंवा मग कोणत्या पण रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड, पॉलिटिकली रिलेटेड, जिओ पॉलिटिक्सवरती, नेचरवरती, फिलॉसॉफीवरती, सायकोलॉजीवरती, होमिओपॅथीवरती, मेडिकल टर्मवरती, कोणत्या पण सगळ्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. आपण ऑलराऊंडर आहे. ठीक आहे. तर सध्या आपण स्पेस टाईममध्ये बघूया. तर आपण याच्यामध्ये एक फिलॉसॉफी पण इंट्रोड्यूस करू, नाही का, म्हणजे की फिलॉसॉफीला पण इंटरलिंक करू, सायकोलॉजी पण याच्यामध्ये इंटरलिंक करू. डार्क सायकोलॉजी मोस्ट इम्पॉर्टंट. डार्क सायकोलॉजीवरती पण एखादी सिरीज करायचं माझा मूड आहे. सध्या वेळ नाही आहे, माझी युनिव्हर्सिटी एक्झाम येते, त्याच्यामुळं हेच मी कसं करतो आहे. ठीक आहे. तर हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्की कंटिन्युअस बघत राहा आणि तुमच्यातला किडा शांत करा. कारण तुम्ही जेव्हा हा किडा शांत कराल ना, तेव्हा तुमच्या आतून एक वेगळी एनर्जी, मनामध्ये एक नवीन समाधान येईल की हा ठीक आहे, मला सगळं हे माहिती आहे. ठीक आहे. तर धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खरं तर व्हिडिओ मला बंद करायचा आहे, पण बंद करावं असं वाटत नाही. असं वाटतंय अजून थोडी चर्चा करावी तुमच्याबरोबर. तर कशावरती चर्चा करायची. कातरवेळ. कातरवेळ माहिती आहे का तुम्हाला? कातरवेळ हा जो शब्द आहे ना, हा तुम्ही इंग्लिशमध्ये एक सांगूच नाही शकत. कातरवेळ म्हणजे काय की संध्याकाळचा प्रहर, जेव्हा सूर्य मावळतीला चालला आहे, सगळीकडं असं तांबूस कलर दिसतोय, सूर्याची छटा तांबूस कलरची दिसते सगळीकडं. मग त्यानंतर माणूस म्हणजे आपल्या घरामध्ये शुभम करोती म्हणतात, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा, आणि दिवा लावतात. तर ही संध्याकाळची वेळ, जी कातरवेळ म्हणतात. ठीक आहे. तर काही नाही, असंच सांगितलं. अजून खुंटीवरती पागोटे दिसत नाही, हे एक फ्रेज आहे मराठीमध्ये. खुंटीवरती पागोटे दिसत नाही म्हणजे घरातला कर्ता पुरुष दिसत नाही. कर्ता पुरुष किंवा जो मेन कॅरेक्टर आहे, खुंटीवरती पागोटे दिसत नाही, असं म्हणजे डायरेक्ट नाव घ्यायची पद्धत नव्हती ना आधी. त्याच्यामुळं की खुंटीवरती पागोटे दिसत नाही, कुठे गेले तुमचं पागोटं, असं म्हणतात. ठीक आहे. तर कालच मकर संक्रांत झाली. मकर संक्रांतीविषयी बोलायचं झालं तर इट इज अबाउट द चेंज, की वातावरणामध्ये जो चेंज होतो तो आपण ॲक्सेप्ट करतो. त्या ॲक्सेप्टन्ससाठी आपण मग ही मकर संक्रांत बनवतो. देशभरामध्ये सगळ्याच धर्मांमध्ये बनवतात, सगळ्या वेगवेगळ्या, म्हणजे ख्रिश्चन लोक कर्नाटक किंवा मग कर्नाटकच्या इकडं ते पोंगल म्हणतात त्याला, आसामच्या इकडं वेगळा शब्द आहे, पंजाबमध्ये वेगळा शब्द आहे. जे नवीन धान्य येतं त्याला आपण रिस्पेक्ट दाखवण्यासाठी, किंवा मग पतंग का बरं उडवतो आपण, तर ह्या काळामध्ये ना सूर्य उत्तरायणामध्ये एंटर केलेला असतो, आणि उत्तरायणामध्ये पतंग उडवताना आपलं पोस्चर एक हिरो पोज असतं, असं हिरो पोज म्हणतात त्याला. तर हिरो पोजमुळं काही केमिकल्स आपल्या माइंडमध्ये सिक्रेट होतात, जे की कॉन्फिडन्स वाढवतात, आणि पतंग उडवताना जो आपल्याला आनंद भेटतो त्याच्यामुळे एंडॉर्फिन्स रिलीज होतात. आणि हे असलं कॉम्बिनेशन मिळून आपल्या एक डेव्हलपमेंट होती, सोशल डेव्हलपमेंट ॲज वेल एज पर्सनल डेव्हलपमेंट हॅपन्स यस. ओके. तर अजून काही बोलायचं आहे, अराउझल रिइंटरप्रिटेशनवर पण आपण बनवूयात व्हिडिओ कधीतरी. आता मला व्हिडिओ बंद करावं असं वाटत नाही, त्याच्यामुळे मी चर्चा करतच राहणार. आणि तुम्हाला बोर होत असलं तर तरी पण मी चर्चा करत राहणार. तर ही माझी वही आहे, याच्यामध्ये मी काही पण लिहित असतो. तर आपण बघूया एखादा टॉपिक भेटला डिस्कशन करायला आपल्याला. तर याच्यामध्ये पॅनक्रिया माहिती आहे का तुम्हाला? पॅनक्रिया माहिती आहे सर. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ते पण चांगलं आहे. बरं ठीक आहे, आजसाठी एवढंच. मला वाटतं पुरेसं आहे. मला पण जाऊन आंघोळ करायची आहे, कॉलेजसाठी आवरायचं आहे. धन्यवाद. जरा जास्तच मोठा व्हिडिओ झाला.